साहेब, आज आपण धर्माबादमध्ये आलात, मात्र 500 ते 1000 लोकांना कोरून ठेवलं होतं. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कोंडल्याचा आरोप त्या मतदारांचा आहे. धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज धर्माबाद नगरपालिकेसाठी मतदान आहे. मतदान प्रक्रिया सकाळपासून शांततेत सुरू होती, पण आपण बघू शकता भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच लोकांना एका मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवल्याचं व्हिडिओ संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्येच नाही, संपूर्ण मीडियाने आपल्यामार्फत दाखवला. आज माझं असंच म्हणणं आहे की ज्या काही सत्ताधारी मंडळीकडून सत्तेचा पुरेपूर गैरवापर होत आहे, अधिकाऱ्यावर दबावतंत्राचा वापर होत आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अर्धापूरमध्ये असाच प्रकार उघडकीस आला होता आणि आज धर्माबादमध्ये असाच प्रकार घडलेला आहे. मला वाटते की हे लोकशाहीला अत्यंत घातक प्रक्रिया सत्ताधारी मंडळी राबवत आहेत. एकीकडे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते राहुलजी गांधी संपूर्ण देशामध्ये वोट चोरीचं प्रकरण समोर आणत असताना सत्ताधारी मंडळी असं दडपशाहीचं राजकारण या ठिकाणी करत आहे आणि मला वाटतं या दडपशाहीला इथली जनताच येणाऱ्या काळामध्ये उत्तर देईल. साहेब, ज्या पद्धतीनं ते काही उमेदवार होते का प्रतिनिधी होते ते पळून गेले, त्यावर जे आहे ते आमदार राजेश पवार यांचा फोटो होता त्या गाडीवर. निश्चितच ज्या पक्षाचे कार्यकर्ते होते, ज्या आमदार मोदयांच्या गाडीवर फोटो होती, निश्चितच त्या पक्षाचे कार्यकर्त्याच्या मंडळींनीच त्या लोकांना डांबून ठेवलं असावं असा अंदाज आहे. आणि निश्चितच आपली मीडिया त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अक्षरशः त्या पक्षाचे पदाधिकारी पळताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि याच्यामध्ये उघड झालेलं आहे की कोणत्या पक्षाचे लोक त्या ठिकाणी होते आणि कशासाठी लोकांना डांबून ठेवलेलं आहे. अक्षरशः तिथल्या लोकांच्याही प्रतिक्रिया आपण बघितल्या की आम्हाला 4 तासापासून त्यांनी डांबून ठेवले, पैशाचा आमिष दाखवले आणि सत्ताधारी मंडळी पैशाचा जोरावर ह्या ठिकाणी जर राजकारण करत असतील तर हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे. आणि मला सर्व धर्माबादच्या नागरिकांना आव्हान करायचं आहे, आपण निष्पक्षपणे कोणत्याही दबावाला बळी न पडता आपण मतदान करावं. मतदान प्रक्रिया ही मतदान हे पवित्र दान असते. आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे मतदान करावं. निश्चितच आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने याची दखल घेऊन माननीय निवडणूक आयोगाला ते चित्रफित आणि एक तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत. उद्या सोमवारी आम्ही कलेक्टर महोदयांनाही, आज मी या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने कलेक्टर साहेबांनाही निवेदन देणार आहोत आणि याची चौकशी झाली पाहिजे अशी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करणार आहोत. दुसरा असा विषय की गुरुवा काका मंदिरात जवळपास 100 महिला नजरकैदेत ठेवण्यात आल्या होत्या आणि कब्बशीवाल्या उमेदवारांना ठेवल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 4000 रुपये त्यांना मिळणार होते आरोप. निश्चितच आम्ही म्हणल्याप्रमाणे लोकशाहीला ही घातक प्रक्रिया ही मंडळी राबवत आहेत. पैशाच्या जोरावर या ठिकाणी निवडणुका लढवल्या जात असतील तर लोकशाही मला वाटते कालांतराने लुप्तच पावेल. म्हणून अशा घटना होऊ नये, प्रशासनानेही नजर ठेवावी की कुठं कुठं असा गैरप्रकार होत आहे, त्याच्यावर कडी कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मागणी करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.